ಅನುದಿನ ಅನುಕ್ಷಣ ಮನೆಯಲ್ಲೂ ಕಲಿಯೋಣ ಕಲಿಕೆಯ ಹೊಸ ಹಾದಿಯಲಿ ಜೊತೆಗೂಡಿ ಹೆಜ್ಜೆಯ ಹಾಕೋಣ ಸಂತಸದಿ ಕಲಿಯೋಣ ನಮ್ಮ ಹೆಮ್ಮೆಯ ಈ ಕ್ಲಾಸಿನಲ್ಲಿ. Yes sir. Yes teacher. Present ma'am. नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी श्रीमती संध्या सुरेश अडली, सहशिक्षिका सरकारी हायर प्रायमरी मराठी संत मेलगे विद्यालय नंदगड, तालुका खानापूर, जिल्हा बेळगावी. आज तुमच्या या ई लर्निंग क्लासमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्र हो, आज आपण इयत्ता 6वी मधील गणित विषयातील भूमिती या भागावरील मूलभूत आकारांचे ज्ञान म्हणजेच अंडरस्टँडिंग एलिमेंटरी शेप्स हा पाठ अभ्यासणार आहोत. या पाठाचा अभ्यास करत असताना तुम्हा सर्व विद्यार्थी वर्गांनी आपल्यासोबत एक वही, पेन, पेन्सिल, पट्टी आणि खोट रबर स्वतःजवळ घ्यायचं आहे. जे मुद्दे तुम्हाला आवश्यक वाटतील, ज्याची नोंद तुम्हाला करावीशी वाटेल त्याची नोंद तुम्ही तुमच्या वहीत करा आणि मी विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरेसुद्धा तुम्हाला तुमच्या वहीमध्ये नोंद करायची आहे. तेव्हा तयार आहात ना मुलांनो? आपण आज अभ्यासणार आहोत मूलभूत आकारांचे ज्ञान. या पाठामध्ये आज आपण हे खालील मुद्दे अभ्यासणार आहोत. ते म्हणजे रेषाखंडाचे मापन. हे रेषाखंडाचे मापन आम्हाला 3 पद्धतीने आपण ते करायचे आहे. एक आहे निरीक्षणाने तुलना करणे, चित्राची नक्कल करून तुलना करणे, मोजपट्टी आणि कर्कटक वापरून तुलना करणे. तसेच कोन, यामध्ये लघुकोन, काटकोन, सरळ कोन, विशाल कोन आणि प्रविशाल कोन यांची मापे आम्हाला समजून घ्यायची आहेत. तेव्हा सुरू करूया मूलभूत आकारांचे ज्ञान. विद्यार्थी मित्र हो, तुम्हाला भूमितीमधील अनेक आकार माहिती आहेत आणि हे आकार तुम्ही इयत्ता 1ली ते 5वी पर्यंत शिकलेलाच आहात. मग या आकारांच्यावर एक छोटेसे गाणे मी तुमच्यासमोर सादर करते आणि या गाण्यामध्ये कोणकोणते आकार तुम्हाला ऐकावयास मिळाले त्याची नोंद तुम्ही करायची आहे आणि माझ्यासोबत हे गाणे गुणगुणायचे आहे. भूमितीच्या दुनियेतले आकार पहा, भूमितीच्या दुनियेतले आकार पहा. कुणी म्हणतो मी सरळ उभा, मी कोण? मी आहे रेषाखंड किरण, सरळ रेषा. भूमितीच्या दुनियेतले सारे आकार पहा. हसू बाई हसू, कोपऱ्यात बसू, मला तरी कोपरा बरा. मग मी आहे कोण? अरे मी तरी कोण? भूमितीच्या दुनियेतले सारे आकार पहा. कुणी म्हणते मला 3 हात, मला 4 हात, मला 5, 6, 8 हात. मग हे आहेत कोण? त्रिकोण, चौकोन, पंचकोन, षटकोन आणि अष्टकोन. भूमितीच्या दुनियेतले सारे आकार पहा. घरातील सिलेंडर, बड्डेची कॅप, आईच्या बांगड्या, बाबांच्या गाडीचे चाक, इजिप्तचा पिरामिड. हे आहेत कोण? हे तरी दंडगोल, घन, घनायत आणि गोल. त्रिमितीय हे आकार भूमितीच्या दुनियेतले सारे आकार पहा. सारे विश्व यांनी व्यापले पहा. भूमितीच्या दुनियेतले सारे आकार पहा. आवडलं मुलांनो गाणं? हे या गाण्यामधून तुम्हाला या भूमितीतील अनेक आकार समजले असणार आणि त्याची नोंद तुम्ही केलात ना? अनेक आकार त्रिकोण, चौकोन याची नोंद तुम्ही केला असणार आणि हे आकार तुम्ही
इयत्ता 1पासून 5वीपर्यंत शिकलेलाच आहात. मग इयत्ता 6वीमध्ये सुद्धा भूमितीतील पहिल्या भागामध्ये तुम्हाला भौमितिक संकल्पना यामध्ये अनेक भूमितीच्या आकृतींचे ज्ञान आहेच. भौमितिक आकृत्या एकतरी वक्ररेषा किंवा सरळ रेषा यांनी बनलेल्या असतात. व त्याच्यामध्ये रेषाखंड, सरळ रेषा, किरण, बिंदू, त्रिकोण, चौकोन, आयत अशा अनेक भौमितिक आकृत्या आम्हाला सापडतात. मग आज आपण रेषाखंड या भागाचे मापन कसे करतात हे शिकायचे आहे. आता इथे चित्रामध्ये तुम्हाला आकृत्या दिसत आहेत. या आकृत्या कोणत्या आहेत? तर या आकृत्या आहेत रेषाखंडाच्या आकृत्या. रेषाखंडाची कल्पना तुम्हाला पहिल्या भागामध्ये झालेलीच आहे. दोन्ही बाजूनी बंदिस्त 2 बिंदूंनी मर्यादित असलेल्या या भौमितिक आकृतीला रेषाखंड असे म्हणतात. मग इथे AB आणि CD असे 2 रेषाखंड आहेत आणि त्याची तुलना तुम्हाला निरीक्षणाने करायची आहे. निरीक्षण म्हणजे फक्त पाहणे आणि अंदाज वर्तविणे. मग AB आणि CD मध्ये कोणता रेषाखंड मोठा आहे सांगा पहा मुलांनो. हो, AB आणि CDची जर तुम्ही तुलना केलात तर CD हा रेषाखंड लहान आहे, AB हा रेषाखंड मोठा आहे. त्यानंतर त्याच्या खालील रेषाखंड पहा, PQ आणि RS. मग याच्यामध्ये कोणता रेषाखंड मोठा आहे सांगा पाहू. सांगणं जरा कठीण आहे, कारण जर तुम्ही पाहायला गेलात तर PQ आणि RS मध्ये किंचित असा फरक आहे आणि तो फरक आम्हाला निश्चित सांगता येत नाही. जेव्हा आपण रेषाखंडांचे मापन करतो तेव्हा त्याचं एकमेव साधन म्हणजे काय? त्याची मापन करण्याचं साधन एकमेव लांबी. लांबी या परिमाणात आपण ते मोजतो. मग इथे आम्हाला लांबी त्याची निश्चित सांगता येत नाही. त्यामुळे या दुसऱ्या रेषाखंडामुळे कोणता नक्की मोठा आहे, कोणता नक्की लहान आहे हे सांगता येणार नाही. तसंच या खालील रेषाखंडांच्या मध्ये सुद्धा तसंच आहे. XT आणि YZ मध्ये जर तुम्ही तुलना करायची म्हटला तर दोन्ही रेषाखंड तुम्हाला समानच दिसतात. जर त्याची आम्ही निश्चित लांबी काढली तर नक्की एक मोठा आहे आणि एक लहान आहे. त्यामुळे इथे आम्हाला त्यांची लांबी निश्चित माहिती नसल्यामुळे रेषाखंडांचे निरीक्षणाने मापन करणे ही पद्धत योग्य ठरत नाही. मग रेषाखंडांनी निरीक्षण करण्याची दुसरी पद्धत कोणती आहे? तर ती आहे चित्राची नक्कल करून तुलना करणे. नक्कल म्हणजे काय? जसे आहे तसे हुबेहूब काढणे. मग इथे AB रेषाखंड आणि CD रेषाखंड तुलना तुम्हाला करायची आहे. मग ट्रेसिंग पेपर जो आपण ड्रॉइंग करताना वापरतो असा ट्रेसिंग पेपर हा अर्धपारदर्शक असतो. असा हा ट्रेसिंग पेपर तुम्ही CD या रेषाखंडावर ठेवून त्याच्यावरती रेषा आखून तो ट्रेसिंग पेपर AB रेषाखंडावर ठेवला. जर CD आणि AB मध्ये काही फरक जाणवला तर तुम्हाला ती CD मोठी आहे की AB मोठी आहे हे सांगता येईल. PQ या रेषाखंडावर ट्रेसिंग पेपर ठेवून त्या ट्रेसिंग पेपरवर पेन्सिलीच्या सहाय्याने PQ जेवढा रेषाखंड आहे तेवढी रेषा मारायची आहे आणि नंतर तो ट्रेसिंग पेपर उचलून तुम्हाला RS या रेषाखंडावर ठेवायचा आहे. आणि तिथे जर तुम्हाला फरक जाणवला तर कोण रेषाखंड मोठा आहे हे तुम्हाला समजू शकेल. पण ही पद्धत ही योग्य ठरेल काय? रेषाखंड मापन करत असताना योग्य ठरेल मुलांनो? नाही. काही वेळेला आपल्या नजर चुकीने किंवा ट्रेसिंग पेपरचा हाताळण्यामध्ये थोडीफार गफलत झाल्यामुळे आम्हाला रेषाखंडाची नक्कल करताना काहीतरी फरक होऊ शकतो. म्हणजे तंतोतंत नक्कल आम्ही करू शकत नाही काही वेळेला. त्यामुळे चित्राची नक्कल करून रेषाखंडांची तुलना करणे ही पद्धत तितकीशी योग्य नाही. त्यानंतर मग कोणत्या पद्धतीने आपण रेषाखंडाची तुलना करू शकतो? तर मोजपट्टी वापरून तुलना करणे. तर इथे मोजपट्टी ही तुमच्या कंपासामधलं एक भौमितिक साहित्य आहे. इयत्ता 5वीमध्ये तुम्ही भौमितिक साहित्यांचा अभ्यास केलेलाच आहे, हो ना? त्याच्यामध्ये अनेक भौमितिक साधनं आहेत. त्याच्यामधली मोजपट्टी. मोजपट्टीमध्ये तुमच्या कंपासीतील मोजपट्टीमध्ये 0 ते 15 पर्यंतच्या खुणा आहेत. 0 ते 1 पासून तुम्हाला तिथे आणखी बारीक बारीक छोट्या खुणा दिसतात.
त्या खुणा कोणत्या आहेत? 0 ते या चित्रामध्ये पहा मुलांनो, 0 ते 1 मध्ये तुम्हाला बारीक बारीक अशा खुणा दिसतात. त्या किती खुणा आहेत? किंवा तुम्ही तुमच्या कंपासामध्ये असलेली पट्टी काढा आणि 0 ते 1 पासून ज्या बारीक बारीक खुणा आहेत ते किती खुणा आहेत मोजा पाहू. हो, किती आहेत? 10. म्हणजेच 10 खुणांचा एकत्रीकरण होऊन तिथे 1 हे परिमाण तिथं मापन तयार झालेलं आहे. म्हणजेच आपण लांबी सेंटीमीटरमध्ये मोजतो, हो ना, रेषेची लांबी सेंटीमीटरमध्ये. मग इकडे 10 ज्या छोट्या छोट्या खुणा आहेत, प्रत्येक खुणेला मिलीमीटर असे म्हणतात. म्हणजेच 1 मिलीमीटर, 2 मिलीमीटर, 3 मिलीमीटर असे 10 मिलीमीटर मिळून 1 सेंटीमीटर बनतो. म्हणजेच 10 मिलीमीटर बरोबर 1 सेंटीमीटर. आणि त्यातली जर तुम्हाला एक खूण सांगायची असेल, 0.1 सेंटीमीटर जर सेंटीमीटरमध्ये सांगायचं असेल, 1 सेंटीमीटर बरोबर 10 मिलीमीटर. मग 1 मिलीमीटर बरोबर 0.1 सेंटीमीटर. 4.5 सेंटीमीटर याचा अर्थ काय? तर तुम्हाला पट्टीवरील 4 सेंटीमीटरपर्यंतच्या खुणा पाहायच्या आहेत आणि नंतर पुढे 5 मिलीमीटर म्हणजेच काय, त्याच्या पुढच्या 5 खुणा तुम्हाला मोजायच्या आहेत. म्हणजे तिथे 4.5 सेंटीमीटर ही रेषा आम्ही तिथे काढू शकतो. म्हणजे इथे मोजपट्टी हाताळताना आपण अतिशय काळजीपूर्वक त्या खुणा पाहून शून्यापासून जिथे जेवढंही आम्हाला रेषा काढायला सांगितलेली आहे किंवा रेषाखंड काढायला सांगितलेला आहे तो रेषाखंड आपण व्यवस्थित काढायला पाहिजे. मग हा रेषाखंड काढत असताना काही वेळेला पद्धतीमुळे आमच्याकडून रेषाखंड काढण्यास किंवा मोजण्यास चुका होऊ शकतात. तर इथे समजा एक रेषाखंड आहे आणि तो रेषाखंड आम्हाला मोजायचा आहे. मग तुम्ही मोजपट्टीच्या सहाय्याने तो मोजणार. पण इथे चित्रात दाखवल्याप्रमाणे तिथे एक रेषा आहे आणि तो रेषाखंड आम्हाला मोजायचा आहे आणि तिथे पट्टीसुद्धा ठेवलेली आहे. पण डोळ्यांची स्थिती कशी असायला पाहिजेत बघा. जर डोळ्यांची स्थिती तिरकी असेल किंवा एक वेगळ्या पद्धतीने आपण तिथं जर त्याचं निरीक्षण करून ती रेषा मोजत असेल तर त्यावेळेला सेंटीमीटर आणि मिलीमीटर यामध्ये चुका होऊन त्या रेषाखंडाचं मापन योग्य पद्धतीनं होऊ शकत नाही. अचूक असं रेषाखंडाचं मापन करायचं असेल तर चित्रात दाखवल्याप्रमाणे मध्ये जी योग्य स्थिती आहे डोळ्याची, म्हणजे बरोबर ते वस्तू आणि ती पट्टी यांचं निरीक्षण आपण व्यवस्थित करून तिथे योग्य पद्धतीनं नजर व्यवस्थित ठेवून तो रेषाखंड आम्हाला काढायचा आहे. जर डोळ्याची चुकीची स्थिती असेल, तिरकी असेल किंवा वेगळ्या कोणामधून आपण जर ते पाहत असेल तर त्या रेषाखंडांचं मापन करण्यास आम्हाला तिथे चुका आढळू शकतात. त्यामुळे निरीक्षणाने तुलना करणे, चित्राची नक्कल करून तुलना करणे रेषाखंडांचे आणि पट्टीच्या सहाय्याने मोजपट्टीच्या सहाय्याने रेषाखंडांचं मापन करणे इथे थोड्याफार आम्हाला चुका होऊ शकतात. मोजपट्टीच्या सहाय्याने चुका होऊ शकतात तिथे आपल्या डोळ्याची स्थिती आहे. कारण डोळ्यांची स्थिती जर योग्य स्थिती ठेवून आपण जर मापन केलं नाही, 1 जरी सेंटीमीटर तिथं जर शिल्लक राहिला तर तिथे आम्हाला मापनामध्ये चुका आढळू शकतात. मग योग्य पद्धत कोणती आहे जेणेकरून आपण रेषाखंडांचं अचूक असं मापन करू शकू? तर रेषाखंडाचं अचूक असं मापन करण्यासाठी मोजपट्टी आणि कर्कटक वापरून आम्ही तुलना करणे योग्य आहे. तर इथे जसे मोजपट्टी तुमच्या कंपासातील एक साहित्य आहे तसेच कर्कटकसुद्धा एक तुमच्या कंपासातील एक भौमितिक साधन आहे. मग याचा वापर करून तुम्हाला रेषाखंडाचे मापन करायचे आहे. ते कशा पद्धतीने? समजा एक रेषाखंड आहे आणि तो रेषाखंडाचं मापन आम्हाला कर्कटक आणि मोजपट्टीच्या सहाय्याने करायचं आहे. तर पहिल्यांदा आपण चित्रात दाखवल्याप्रमाणे कर्कटक घ्यायचं आहे आणि ते कर्कटक रेषाखंडाच्या पहिल्या बिंदूवर आणि दुसऱ्या बिंदूवर जेवढा रेषाखंड आहे त्या पद्धतीने त्याचं मापन करायचं आहे. आणि त्या कर्कटकमधलं अंतर न बदलता जसंच्या तसं मोजपट्टीवर इथे चित्रात दाखवल्याप्रमाणे 0 पासून 5 पर्यंत
किंवा जेवढं ती रेषाखंडाचे मापन आहे शून्यापासून सुरुवात होऊन जिथे ते थांबेल तिथंपर्यंत मोजपट्टीवर ते ठेवायचं आहे, जेणेकरून तुम्हाला त्या रेषाखंडाची अचूक अशी लांबी मिळेल. म्हणजेच इथे रेषाखंडाची चे मापन करण्याची अतिशय योग्य पद्धत म्हणजे मोजपट्टी आणि कर्कटक वापरून तुलना करणे. कारण इथे कोणत्याही प्रकारच्या चुका आम्हाला होऊ शकत नाहीत. कारण कर्कटकमधला अंतर जर आपलं योग्य असेल तिथे योग्य पद्धतीने रेषाखंडाचं मापन करून कर्कटक तो मोजपट्टीवर जसाच्या तसा शून्यापासून ठेवला तर आम्हाला त्या रेषाखंडाचे अचूक असे लांबीचे मापन मिळेल. अशा पद्धतीनं रेषाखंडाचे मापन करण्याची अतिशय योग्य पद्धत म्हणजे मोजपट्टी आणि कर्कटक वापरून तुलना करणे. तर समजलं मुलांनो, रेषाखंडांचे मापन करण्याच्या या ज्या पद्धती आहेत निरीक्षणाने म्हणा किंवा नक्कल करून किंवा मोजपट्टीच्या सहाय्याने, त्यापैकी सर्वात योग्य पद्धती आहे ती मोजपट्टी आणि कर्कटक वापरून तुलना करणे. तर मग हा जो भाग आपण शिकलेला आहे याच्यावर हा स्वाध्याय तुम्हाला तुमच्या वहीमध्ये सोडवायचा आहे. तर पहिला प्रश्न आहे, फक्त निरीक्षणाने रेषाखंडांचे तुलना करण्याचे तोटे कोणते? फक्त निरीक्षण करून जर रेषाखंडाची तुलना केली तर काय होऊ शकेल सांगा पाहू. याचं उत्तर आपण चर्चा करूया, नंतर तुम्ही तुमच्या वहीमध्ये ते लिहायचं आहे. तर फक्त निरीक्षणाने रेषाखंडाचे तुलना करण्याचे तोटे म्हणजे त्याची चुकीची लांबी आम्हाला मिळू शकते किंवा योग्य असे आम्ही तिथे उत्तर देऊ शकत नाही. निरीक्षणाने तुलना करण्यामुळे कोणता रेषाखंड मोठा आहे, कोणता रेषाखंड लहान आहे हे आम्हाला योग्य पद्धतीने समजू शकत नाही. म्हणजे तिथे अचूक असे मापन आम्हाला माहिती नसल्यामुळे, त्याची अचूक लांबी माहिती नसल्यामुळे, अंदाज वर्तवण्यामुळे लांबीचे मापन चुकीचे ठरून रेषाखंडाचे मापनसुद्धा चुकीचे ठरू शकते. नंतर दुसरा प्रश्न आहे, मोजपट्टीपेक्षा कर्कटक वापरणे योग्य का आहे? आताच सांगितले मी की मोजपट्टी आणि कर्कटक या दोन्हींचा वापर करून तुम्हाला जर रेषाखंडाचं मापन केलं तर ते योग्य ठरेल. कारण कर्कटकमधलं जे अंतर आहे ते न बदलता जसंच्या तसं मोजपट्टीवर ठेवलं तर ते योग्य आहे. या दोन्हींचा वापर करून, कर्कटकचा वापर करून तुम्ही लांबीचे मापन व्यवस्थित केले पाहिजे. नंतर तिसरा प्रश्न आहे, ABC या रेषेवरील 3 बिंदू आहेत, त्यापैकी AB 5 सेंटीमीटर आहे, BC 3 सेंटीमीटर आहे. मग यामध्ये मध्यबिंदू कोणता आहे सांगा पाहू. तुम्हाला या रेषाखंडामध्ये दिसेलच. तर मध्यबिंदू आहे B. बरोबर. मग हा स्वाध्याय तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडवायचा आहे. सोडवाल ना मुलांनो? म्हणजे इथे रेषाखंडाचे मापन हा भाग आम्ही अभ्यासला आहे. त्यानंतर पुढील भाग आहे कोन, काटकोन आणि सरळ कोन. आता मुलांना तुम्हाला दिशा माहिती आहेत, तर मुख्य दिशा कोणत्या आहेत? मुख्य दिशा आहेत 4, पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण. मग पूर्व म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला ईस्ट म्हणतात, इथे दाखवल्याप्रमाणे आपण त्याला ई लिहिलेला आहे. पश्चिम म्हणजे वेस्ट, उत्तर म्हणजे नॉर्थ आणि दक्षिण म्हणजे साऊथ. मग या चित्रात दाखवल्याप्रमाणे समजा तुम्ही जर तुमचे तोंड उत्तरेकडे आहे, तुमचे तोंड कुठे आहे मुलांनो? उत्तरेकडे आहे. आणि उत्तरेकडून तुम्ही घड्याळाच्या काट्याप्रमाणे, आता घड्याळ माहिती आहे तुम्हाला, असे हे घड्याळाचा काटा फिरतो कसा मुलांनो? तो असा फिरत असतो, हो ना? असं त्याचा घड्याळाच्या काट्याप्रमाणे फिरण्याचं ते चक्र आहे. कधी घड्याळाचा काटा असा फिरतो का? नाही. घड्याळाचा काटा फिरतो तो असा, या बाजूने. पूर्ण हे जे रोटेशन आहे हा घड्याळाच्या काट्याप्रमाणे फिरते. मग समजा तुम्ही उत्तरेकडे तोंड करून घड्याळाच्या काट्याप्रमाणे कुठे फिरलात? जर एक फेरी पूर्ण केलीत पूर्वेपर्यंत जर तुम्ही एक फेरी पूर्ण केलीत तर घड्याळाच्या काट्याप्रमाणे, आणि तुमचे तोंड उत्तरेकडे आहे, तुमचे तोंड उत्तरेकडे आहे आणि तुम्ही अशा घड्याळाच्या प्रमाणे अशी ती फेरी पूर्ण करणार. मग इथे तुमची एक फेरी पूर्ण झाली.
म्हणजे इकडे 1/4 भाग, म्हणजे 4 भागापैकी 4 दिशा आहेत, मग त्यातल्या 1 दिशापर्यंत तुम्ही आला आहात, एका दिशेकडून एका दिशेकडे, म्हणजे त्यातला 1 भाग पूर्ण केला, म्हणजे इथे 1/4 हा भाग पूर्ण केलेला आहात. मग इथे तुमचे तोंड, आता तुम्ही तुमचे तोंड दक्षिणेकडे करायचे आहे आणि दक्षिणेकडे करून घड्याळाच्या विरुद्ध दिशेने, घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरायचे आहे. म्हणजे तुम्ही तुमचे तोंड कुठे असणार, इथे यस लिहिलेले आहे ना, त्या बाजूला असणार आणि तुम्ही विरुद्ध दिशेने फिरायचं आहे, म्हणजे या बाजूनी असं फिरायचं आहे, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने असं फिरायचं आहे. म्हणजे इकडे फिरल्यानंतर तुम्ही इथे सुद्धा तुमची 1 फेरी पूर्ण झाली, म्हणजे हा सुद्धा 1/4 भाग पूर्ण झाला. यावरून 4 भागापैकी 1 फेरी आहे. मग इकडे तुम्हाला 1 काटकोन फिरल्यासारखे होईल, म्हणजेच 1/4 फिरणे म्हणजेच 1 काटकोन, आणि काटकोन म्हणजेच 90 अंश. मग याच्यामध्ये उत्तरेकडून पूर्वेकडे येणे म्हणजे 1 काटकोन फिरणे, किंवा पूर्वेकडून पुन्हा कुठे येणे, पूर्वेकडून सुरुवात करून दक्षिणेकडेपर्यंत येणे म्हणजेच 1 काटकोन फिरणे. अशा पद्धतीने फक्त एका दिशेकडून दुसऱ्या दिशेकडे जाणे म्हणजे 1/4 फेरी, त्याला 1 फेरी म्हणजेच 1 काटकोन, त्यालाच काटकोन असे म्हणतात. मग त्याच्या पुढे सरळ कोन. तर सरळ कोन आता आपण उत्तरेकडून सुरू करून दक्षिणेकडे फिरायचे आहे. उत्तरेकडून सुरू करून दक्षिण दिशा येईपर्यंत फिरायचे आहे. म्हणजे इथे आमची किती फेरी झाली, अर्धी फेरी झाली. जसं उत्तरेकडून पूर्वेकडे जर तुम्ही गेलात, उत्तरेकडून पूर्वेकडे गेलात तर 1/4 आणि पुन्हा तुम्हाला पूर्वेकडून आणि पुन्हा दक्षिणेकडे यायचे आहे, म्हणजे इथे किती फेरी झालेली आहे, अर्धी फेरी झालेली आहे. मग अर्धी फेरी म्हणजेच 1/4 आणि 1/4. इथे 1/4 म्हणजे 90 अंश झाला. मग इथं अर्धी फेरी म्हणजे अपूर्णांकामध्ये आम्ही किती सांगतो, 1/2, अर्धा भाग. मग हा अर्धा भाग म्हणजेच इथे 90 आणि 90 मिळून किती झाले, 180 अंश. म्हणजे इथे 180 अंश हा सरळ कोन आहे. म्हणजेच अर्धी फेरी फिरणे म्हणजेच 180 अंश बरोबर सरळ कोन. त्यानंतर आपण जर 4 काटकोन फिरले, 4 काटकोन म्हणजे उत्तरेकडून पूर्वेकडे, पुन्हा पूर्वेकडून दक्षिणेकडे, दक्षिणेकडून पश्चिमेकडे आणि पश्चिमेकडून पुन्हा उत्तरेकडे. मग इथे तुम्हाला जिथून आम्ही सुरुवात करतो, आता उत्तरेपासून आमची सुरुवात झाली, मग 4 काटकोन फिरतो तेव्हा उत्तरेकडून सुरुवात होऊन पुन्हा आणि आम्ही कुठे येतो, उत्तरेकडेच येतो. म्हणजे इथे 4 काटकोन फिरलो. मग किती सरळ कोन फिरलो मुलांनो, 4 काटकोन फिरलेले आहेत. मग सरळ कोन किती फिरले, हो इथे 2 सरळ कोन. म्हणजेच इथे 4 काटकोन आणि 2 सरळ कोन केल्यानंतर आम्हाला 1 पूर्ण फेरी मिळते. जिथून सुरुवात होते तिथेच आपण येऊन थांबतो. मग इथे आपली 1 पूर्ण फेरी झालेली आहे. मग ही पूर्ण फेरी म्हणजेच 90 90 90 90 असे 90 अंश 90 अंश 90 अंश 90 अंश असे 4 भाग म्हणजेच किती झाले, 360 अंश. जेव्हा 4 काटकोन फिरल्याने 1 फेरी पूर्ण होते त्यालाच परिभ्रमण असे म्हणतात. आणि 1 परिभ्रमण म्हणजेच पूर्ण कोन. इथे चित्रात दाखवल्याप्रमाणे उत्तरेपासून सुरुवात होऊन पुन्हा आणि उत्तरेकडेच येणे. म्हणजे जिथून मूळ जागेवरून आपण निघतो त्याच पुन्हा पूर्वपदावर आम्ही येतो, तिथे आपली एक प्रदक्षिणा होते. 1 प्रदक्षिणा झाली, 1 परिभ्रमण होते. हे किती अंशाचे असते, 360 अंशाचे. यावरून तुम्हाला समजलेच असणार विद्यार्थी मित्रहो की 1 काटकोन म्हणजे 90 अंश, सरळ कोन म्हणजे 180 अंश आणि पूर्ण कोन म्हणजे 360 अंश. मग आता समजा आम्हाला उत्तरेकडून सुरुवात होऊन मधल्या एका भागावर थांबायचे आहे. मग इथे आपला 1 काटकोन पूर्ण झालेला आहे का, 1 फेरी पूर्ण झालेली आहे का, नाही.
एक काटकोनपेक्षा कमी एका भागावर आपण थांबतो, म्हणजे तिथे 90 अंशापेक्षा आपण कमी भागावर थांबतो, मग तिथे कोणत्या पद्धतीचा तो कोन तयार झाला? जेव्हा 90 अंशापेक्षा अलीकडेच, म्हणजे आपण उत्तरेकडून पूर्वेकडे येत नाही तर मधल्याच भागावर थांबतो, म्हणजे तिथे एक फेरी पूर्ण नाही, मग 90 अंशापेक्षा कमी असणाऱ्या या भागाला लघुकोन असे म्हणतात. समजलं मुलांनो? म्हणजे एक फेरी पूर्ण करायच्या अगोदरच आपण मध्यावर थांबतो, तिथे एक काटकोन होतच नाही, एक काटकोनपेक्षा अगोदरच थांबतो, म्हणजे तिथे काटकोन एक फेरी निश्चित नाहीच. त्यामुळे इथे 90 अंशापेक्षा कमी जो भाग आहे, एखादा कोन तयार होतो, त्याला आपण लघुकोन असे म्हणतो. आणि समजा आम्हाला काटकोनापासून पुन्हा अर्ध्या फेरीपेक्षा कमी भागावर आपण थांबतो, म्हणजे 2 फेरी होण्याच्या, आपण जर सरळ कोनामध्ये गेलो म्हणजे 2 फेऱ्या, या 2 फेऱ्यामध्ये न जाता फक्त तिथे एक काटकोन फिरून दुसऱ्या काटकोनाच्या मध्यावर जर आम्ही थांबलो तर तिथे आपल्या 2 फेऱ्या पूर्ण होतात का? नाही होत. म्हणजे इथं 180 अंशाच्या अगोदरच आपण थांबतो, पण 90 अंशापेक्षा मोठा, 90 अंशापेक्षा मोठे आणि 120 अंशाच्या अलीकडेच आपण थांबतो. मग इथे कोणता कोन तयार झालेला आहे? तर इथे झालेला आहे विशाल कोन, जो 90 अंशापेक्षा मोठा असतो आणि 180 अंशापेक्षा लहान असतो. मग 120 अंशावर म्हणजे 2 फेऱ्या आपण जर केल्या पूर्ण सरळ काटकोनाच्या, जर 2 फेऱ्या केल्या तर एक सरळ कोन, आणि अर्धी फेरी म्हणजेच एक सरळ कोन. मग समजा आपण जर एक अर्धी फेरीच्या पुढे गेलेलो आहोत, म्हणजे जराशे पुढे गेलेलो आहोत, पण पूर्ण कोणाकडे पोचलेलो नाही. 360 अंशाला पूर्ण कोन होतो, पूर्ण कोणाकडे आपण गेलेलो नाहीत, मग तो अलीकडेच आपण आहोत, म्हणजे 3 फेऱ्या आपण केल्या, 3 फेऱ्या आपण केल्या म्हणजे 120 अंशापेक्षा आपण पुढे गेलेलो आहोत, पण 360 अंशापेक्षा नक्की पुढे नाही. मग जेव्हा आपण 120 अर्ध्या फेरीच्या पुढे जातो तिथे 3/4 आपली फेरी होते, मग तिकडे आपण तो एक कोन तयार होतो, त्या कोणाला काय म्हणतो आपण? प्रविशाल कोन असे म्हणतो. अशा पद्धतीनं काटकोन, सरळ कोन आणि पूर्ण कोन यांच्यामध्येच आम्हाला लघुकोन, विशाल कोन, प्रविशाल कोन असे हे कोन मिळतात. 90 अंशापेक्षा म्हणजे 1/4 फेरीपेक्षा कमी असलेल्या कोणाला लघुकोन म्हणतात. 1/4 पेक्षा मोठा पण 1/2 पेक्षा लहान असलेल्या कोणाला विशाल कोन म्हणतात. 1/2 पेक्षा मोठा पण पूर्ण कोणापेक्षा लहान असलेल्या कोणाला प्रविशाल कोन असे म्हणतात. समजलं मुलांनो? लघुकोन, काटकोन, विशाल कोन, प्रविशाल कोन आणि सरळ कोन आणि पूर्ण कोन. मग याच्यावर आधारित हे काही घड्याळाच्या नमुन्यावर तुम्हाला कोनांचे भाग दिसत आहेत. आता पहिल्या घड्याळामध्ये पहा, इथे घड्याळाचा काटा 12 पासून 2 पर्यंत फिरलेला आहे. पिवळ्या भागामध्ये तो कोन दिसत आहे. ही एक फेरी आहे का? एक फेरी म्हणजे ती काटकोनामध्ये दर्शविते. मग ही एक फेरी आहे का? नाही, ही एक फेरीपेक्षा कमी आहे, म्हणजे निश्चितच तो काय आहे? लघुकोन आहे. आणि दुसऱ्या घड्याळामध्ये पूर्ण एक फेरी आहे, म्हणजे हा काटकोन आहे. आणि इथे पहा, तिसऱ्या घड्याळामध्ये काटकोनापेक्षा म्हणजे एक फेरीपेक्षा तो कुठे गेलेला आहे? थोडासा पुढे गेला आहे, पण अर्धी फेरी होत आहे काय तिथे? नाही. अर्धी फेरी म्हणजे सरळ असा भाग येणार, त्यामुळे तो 1/4 फेरीपेक्षा मोठा म्हणजे तो विशाल कोन. आणि नंतर चौथ्या घड्याळामध्ये पहा, सरळ उभी रेषा आहे, म्हणजे एक पूर्ण अर्धी फेरी म्हणजे हा सरळ कोन. आणि नंतर 5व्या घड्याळामध्ये अर्ध्या फेरीपेक्षा तो पुढे गेलेला आहे. तास काटा पहा, घड्याळाचा तास काठा जिथे सरकतो तिथून तो कोन तयार झालेला आहे. घड्याळाचा तास काटा 8 वर आहे, त्यामुळे इथे या घड्याळावर सरळ कोनापेक्षा जास्त तो पुढे गेलेला आहे, म्हणजे इथे प्रविशाल कोन. आणि घड्याळाचा काटा बरोबर 12 वर आहे. दोन्ही काटे म्हणजे तास काटा 12 वर आहे, म्हणजे इथं पूर्ण कोन झालेला आहे. अशा पद्धतीनं 1/4 पेक्षा कमी असलेल्या कोणाला लघुकोन म्हणतात. 1/4 पूर्ण फेरी म्हणजे काटकोन जी 90 अंशाची असते. विशाल कोन म्हणजे 1/4 पेक्षा मोठा आणि 1/2 पेक्षा लहान. आणि 1/2 फेरी म्हणजे सरळ कोन. आणि
1/2पेक्षा मोठा, 1/2पेक्षा मोठा पण पूर्ण कोनापेक्षा लहान असणाऱ्या कोणाला प्रविशाल कोन म्हणतात आणि 360 अंशाच्या कोणाला पूर्ण कोन असे म्हणतात. समजलं मुलांनो? तर लघुकोन, काटकोन, विशाल कोन, सरळ कोन, प्रविशाल कोन आणि पूर्ण कोन यांची मापनं आपण शिकलेली आहेत. यावर आधारित हा एक स्वाध्याय तुम्हाला सोडवायचा आहे. हा स्वाध्याय तुम्ही तुमच्या निरीक्षणाने सोडवा आणि त्याचे उत्तर माझ्याशी पडताळा. इथे तुम्हाला 2 घड्याळ दिसत आहेत. या घड्याळामध्ये पहिल्या घड्याळामध्ये पहा, तिथे तास काटा आणि मिनिट काटा, तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामुळे तिथे एक कोन झालेला आहे. तो कोन कोणता आहे तो तुम्हाला ओळखायचा आहे. आणि दुसऱ्या घड्याळामध्ये सुद्धा तिथं कोणता कोन झालेला आहे हा ओळखायचा आहे. आणि जोड्या जुळवायच्या आहेत की सरळ कोन म्हणजे किती फेरी, काटकोन म्हणजे किती फेरी, विशाल कोन किंवा लघु कोन आणि प्रविशाल कोन म्हणजे किती फेरी. पाहू स्वाध्याय हा. आणि हा स्वाध्याय पाहून तुम्हाला याची उत्तरं निरीक्षणाने मला सांगायची आहेत. आणि तुमचे निरीक्षण आणि माझे उत्तर तंतोतंत जुळते काय ते पाहूया. तुमच्यासाठी फक्त हा वेळ आता मी देते. याचं उत्तर तुम्ही मला सांगायचं आहे. ज्यांची उत्तरं बरोबर असतील त्यांना हा भाग नक्कीच समजलेला आहे. तर मग पहा, तर पहिल्या घड्याळामधला कोण आहे सरळ कोन, 1/2 फेरी. बरोबर लिहिलात ना मुलांना? शाबास. त्याच्यानंतर दुसरा आहे लघुकोन जो 1/4पेक्षा कमी आहे. आणि जोड्या, सरळ कोन म्हणजेच 1/2 फेरी, काटकोन म्हणजेच 1/4 फेरी, लघुकोन म्हणजे 1/4 फेरीपेक्षा कमी आणि विशाल कोन म्हणजे 1/4 व 1/2च्या मध्ये आणि प्रविशाल कोन म्हणजे 1/2 फेरीपेक्षा अधिक. मग हा स्वाध्याय नक्कीच तुम्ही माझ्या बरोबरीने योग्य पद्धतीने सोडवलेला असणार. तेव्हा मूलभूत आकारांचे ज्ञान या पाठामधील एक अशाच पद्धतीचा एक स्वाध्याय आहे, तो तुम्हाला तुमच्या वहीमध्ये सोडवायचा आहे. तोपर्यंत या मूलभूत आकारांच्या ज्ञानाच्या पुढील भागाचा अभ्यास आपण पुढील व्हिडिओमध्ये करणार आहोत. तोपर्यंत सर्वांनी हा स्वाध्याय सोडवायचा आहे. सर्व शिकवलेल्या भागावर अभ्यास करायचा आहे. तेव्हा आपण पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. अभ्यास करा, हसत रहा. धन्यवाद. अनुदिना अनुक्षणा ಮನೆಯಲ್ಲೂ ಕಲಿಯೋಣ ಕಲಿಕೆಯ ಹೊಸ ಹಾದಿ